हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो, तुम्ही काल माझ्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमचे हृदयातून खूप सारे भरभरून असे आभारी आहे. तर बघा ताईंनो, प्रत्येक गृहिणींची सकाळ ही गरम गरम वाफाळलेल्या चहानीच होते. मग त्या चहामध्ये मस्त असं अद्रक, वेलची टाकून घेतलेला चहा दिवस अगदी पॉझिटिव्ह बनवतो. तर बघा आता इथे सकाळ झालेली आहे. त्याच्यानंतर मी माझा जो उंबरठा आहे त्याच्यावरती जी काल रांगोळी काढली होती ती व्यवस्थित अशी सुपामध्ये भरून घेतली. मी हे खास उंबरठ्यासाठी सूप आणि हा जो ब्रश आहे तो आणलेला आहे. तर मी बाकी कशालाच हा वापरत नाही, फक्त देवघरामध्ये झाडू मारण्यासाठी आणि उंबरठा साफ करण्यासाठीच वापरते. ताईंनो, उंबरठ्यावर पाणी शिंपडणे आणि स्वच्छता करणे याला आपल्या संस्कृतीत धार्मिक महत्त्व आहे खूप. उंबरठा हा घर आणि बाहेरच्या जगामधला पवित्र भाग मानला जातो. उंबरठ्यावर पाणी शिंपडल्याने जागा शुद्ध होते असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. देवपूजेच्या आधी घराचा उंबरठा स्वच्छ केला तर घर पवित्र होतं. म्हणून मी बघा रोज असं उंबरठ्यावर पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घेते. त्यानंतर आज शुक्रवार असल्यामुळे मी इकडे हळदीचं लेपन देखील केलेलं आहे आणि हळदीचं लेपन देखील अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्यानंतर हळदीचे लेपन करून मी याच्यावरती उंबरठ्यावरती छान अशी सुंदर रांगोळी देखील छोटीशी काढून घेणार आहे. ती देखील तुमच्यासोबत शेअर करते. रांगोळी म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातील एक छोटंसं आणि खूप अर्थपूर्ण भाग आहे. आणि बघा, सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचं तर रांगोळी घरात सकारात्मकता आणते. घरासमोर किंवा देवघरात काढलेली रांगोळी पाहिली की मन प्रसन्न होतं. सकाळची सुरुवात छान होते. ती स्वच्छतेचं आणि नीटनेटकेचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच काय, घरात लक्ष, काळजी आणि शिस्त आहे असं दाखवते जी आपले दारातली रांगोळी असते ती. रांगोळीमुळे घरातलं वातावरण आनंदी राहतं. सण उत्सवाच्या वेळी तर तिचं महत्त्व अजूनच वाढतं. पाहुणे आले की रांगोळी घरात सौंदर्य वाढवतं आणि आपलं स्वागत आहे असं नकळत त्या पाहुण्यांना सांगत असतं. पूर्वीच्या काळी बघा, रांगोळीमुळे मुंग्या आणि किडे यांना अन्न मिळायचं. आता तुम्ही म्हणाल ते कसं ताई? कारण बघा, काही काही ठिकाणी तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जायची, तर त्यामुळे त्या मुंग्यांना आणि किड्यांना अन्न मिळायचं. थोडक्यात काय, तर रांगोळी फक्त सजावट नाही, आनंद, सकारात्मकता, संस्कार आणि परंपरेचं सुंदर असं प्रतीक आहे. त्याच्यानंतर बघा, मी इथे तुळशीची पूजा करून घेत आहे. तुळस म्हणजे घरातील आपलीच एक काळजी घेणारी आई आहे. तुळस घरातील हवा शुद्ध ठेवते, त्यामुळे आजूबाजूला चांगलं वातावरण निर्माण होतं. सर्दी खोकला झाला तर तुळशीची पानं बघा उपयोगी पडतात. सकाळी तुळशीसमोर दिवा लावला की मन शांत होतं आणि चांगला दिवस जातो. त्यामुळे बघा ताईंनो, तुळस हे फक्त झाड नाही तर ती आरोग्य देणारी, मनाला शांत करणारी आणि घरात चांगली भावना ठेवणारी एक वनस्पती मानली जाते. त्यानंतर बघा, सूर्यनारायणाची इकडे मी पूजा देखील करून घेतली. आता लवकरच रथसप्तमी येत आहे. 2च दिवस राहिलेत रथसप्तमीला. तर असं माझं सगळं सकाळची पूजा रुटीन मी शेअर केलं. जेवण आज मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही. आता हा टायमिंग जो आहे तो संध्याकाळी 5:30-6चा टायमिंग आहे. तर सगळ्यात अगोदर मी सुकलेली कपडे जी आहेत ती रॅकवरून काढून घेते. कारण मी तुम्हाला नेहमी सांगते, घर फार छोटं आहे, त्याच्यामुळे जागा ही अपुरी पडते वापरण्यासाठी. तर दिवसभर या रॅकवर सुकलेली कपडे काढून घेतली, रॅक बंद केलं की मग ती वापरासाठी जागा उपयोगी पडते. आता इथे सगळी कपडे काढून झाली, रॅक फोल्डिंग केलं आणि त्याच्यानंतर हे हँगर वगैरे आहेत ते त्याच्या त्या जागेवर ठेवून दिले. त्याच्यानंतर मी इकडे झाडू मारून घेत आहे. घराची सगळी स्वच्छता करून झाली की
की मग त्याच्यानंतर पुढच्या कामाला लागायला आपल्याला बरं पडतं. तर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर आज माझं पाणी भरलेलं नव्हतं दुपारी, त्यामुळे सगळ्यात आधी मी पाणी भरून घेतलं आणि हा हंडा आहे तो माठामध्ये ओतला. मग चांगला तो माठामधले पाणी थंड होऊन जातं. आम्ही फ्रीजचं पाणी काही पित नाही. त्याच्यानंतर आता सगळ्यात आधी मी ते चहा ठेवून घेते, म्हणजे बाकीच्या कामाला लागायला आपल्याला मोकळं. चहा उकळतोय तोपर्यंत आपण थोड्या गप्पा मारूया. बघा ताईंनो, माणूस जेव्हा शांतपणे स्वतःचा विचार करतो तेव्हा त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात, कारण तेव्हा तो स्वतःला फसवत नाही. हा वाद भांडण्यासाठी नसतो, तर स्वतःला समजून घेण्यासाठी असतो. स्वतःच्या चुका मान्य करणं सोपं नसतं, पण जो माणूस तो मान्य करतो तो हळूहळू समजूतदार होतो, मनाने शांत राहतो आणि आयुष्यात खूप पुढे जातो. पण जेव्हा आपण इतरांशी वाद घालतो तेव्हा प्रश्न सुटत नाहीत, उलट ते वाढत जातात. त्यावेळी आपण काय करतो, स्वतःच्या चुका झाकण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्याच्या चुका ज्या आहेत त्या मोठ्या करून दाखवतो. अशा वेळी न्याय होत नाही, कारण आपण स्वतःसाठी वेगळे नियम आणि इतरांसाठी वेगळे नियम लावतो, बरोबर ना? त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा तर निर्माण होतोच, पण गैरसमज पण वाढतात आणि माणसं एकमेकांपासून लांब जातात. नात्यांचंही झाडांसारखंच असतं बरं का. झाडांवर फुलं तुटली की ती पुन्हा जोडता येत नाही. तसंच नात्यांमध्येही काही शब्द, काही वागणुकी कायमचे आपल्याला जखम देऊन जातात. गेलेले क्षण काही परत येत नाहीत, हे आपल्याला मान्य करावंच लागतं. पण सगळंच संपलं असं नसतं बरं का. झाडाची जर फांदी मजबूत असेल ना, तर पुन्हा नवीन फूल नक्की उमलतं. तर आयुष्याचं देखील असंच आहे. जुन्या चुका, अपयश, वाईट अनुभव बदलता तर येत नाहीत, पण धैर्य ठेवून संयमाने आणि विश्वासाने आपण नव्याने सुरुवात नक्कीच करू शकतो. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी परफेक्ट असणं गरजेचं नाही. स्वतःला समजून घेणं, समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि चुकलं तर ते सुधारण्यासाठी तयार ठेवणं, हेच खरं सौंदर्य आहे. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो आणि नात्यांमध्ये भांडणापेक्षा समजूतदारपणा ठेवतो, तेव्हा आयुष्य खरंच छान होतं. थोडंसं धैर्य ठेवा, थोडासा विश्वास ठेवा. नवीन फूल उमलायला मजबूत फांदी आणि थोडीशी समजूतदारपणा नक्कीच गरजेचं आहे. आता बघा, इथे मी तुमच्याबरोबर बोलत बोलत माझी किती कामं केली. त्याच्यानंतर मुलांना हा नाश्ता देखील तयार केला. आता श्री आणि ऋतू इकडे नाश्ता करत आहे. श्रावणी अजून यायची आहे ट्युशनवरून, त्यानंतर ती नाश्ता करेल. हाय, कसा गेला आजचा दिवस शाळेचा? चांगला गेला. टीचर आले काय? हां, टीचर आले तुझे? मग आज नव्हतं तू समरच्या क्लासमध्ये? नाही. आवडली का स्माइली? चल पटापट आवरून घे, ट्युशनला जायचं आहे ना. मुलांचा नाश्ता झाला. त्याच्यानंतर दिदूनी ही तिन्ही सांजेची घराची दिवाबत्ती असते ती करून घेतली. तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करत होते, कारण आज वैभव लक्ष्मीचं शुक्रवारचं माझं व्रत देखील होतं. तर मला पूजा मांडायची होती, पोथी वाचायची होती. तर त्यासाठी दीदीला मी दिवा लावायला सांगितला आणि त्याच्यानंतर म्हटलं अर्धा स्वयंपाक आपण इकडे करून ठेवूया आणि मग उरलेला अर्धा पूजा मांडून झाल्यानंतर त्याच्यानंतर पोथी वगैरे वाचल्यानंतर बनवू. त्यासाठी मी आता इकडे श्रीनी सांगितलं होतं सुकी कांदा बटाट्याची भाजी बनव, तर त्याची देखील तयारी केलेली आहे. त्याचबरोबर त्याचं कटिंग करून ठेवलं आणि पीठ मळून ठेवणार आहे, म्हणजे पूजा होईपर्यंत पीठ चांगलं भिजून आणि भिजल्यानंतर चपाती देखील मऊ होते. तर आता इकडे मी कांदा बटाटा करते, त्याचबरोबर लगेच मी पीठ देखील मळून घेत आहे. फूड प्रोसेसरलाच पीठ मळते, तुम्हाला माहिती आहे, मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत ते शेअर केलेले. तर आता इथे कांदा भाजायला टाकला, त्याच्यातून मध्ये मी मीठ टाकलं. व्यवस्थित कांदा भाजून झाल्यानंतर सगळे जे बेसिक मसाले आहेत, पावडर मसाले, ते टाकलं. घाटावरचं आमचं काळं तिखट टाकलं आणि छान असे सगळे मसाले एकजीव करून परतून घेतले. त्यानंतर या भाजीला छान असा लाल कलर यावा म्हणून लाल तिखट देखील टाकलं. आता हे बटाट्याचे काप आहेत ते अगदी पातळ बनवायचे, कारण याच्यामध्ये पाणी टाकायचं नसतं, वाफेवरच ही भाजी शिजवायची. तर ही भाजी ना आमच्या घरात ऋतूला, ऋतूच्या पप्पांना आणि श्रीला खूप आवडते. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य
सत्य आहे रे म्हणा अतर्क्य बुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमुक्त सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते अद्यांतरहिते देवी अद्यशक्ती महेश्वरी योगे जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती तर अशा पद्धतीने माझं वैभव लक्ष्मीचं जे व्रत चालू आहे तर शुक्रवारची पूजा मांडणी झाली, पोथी पठण झालं, त्याच्यानंतर आम्ही आरती केली आणि म्हटलं आता उरलेला स्वयंपाक करून घ्यायचा आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. आता बघा मग अशी मी इथे जो कांदा बटाटा केला होता तीच कढई धुवून घेतली आणि त्याच्यामध्येच मी भाजी फोडणीला देणार आहे. यामुळे भांडी देखील घासायला कमी पडतात. तुम्ही म्हणाल आठवड्यातून किती वेळा मसूर खाता, तर बघा आज माझ्या स्त्रीची फरमाईश आहे. सकाळीच तो स्कूलला जाताना सांगून गेलेला की मम्मी मला आज मसूर फ्राय आणि कांदा बटाटा हवा आहे म्हणून. त्याच्या या दोन भाज्या अतिशय फेवरेट आहेत व्हेजमधल्या, त्याला खूप आवडतात. एक वेळ पनीर नाही खाणार पण त्याला मसूर फ्राय आवडते. मी तुम्हाला त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये बोलले होते ना की आमच्या घरात मसूर फ्राय खूप आवडीने खाल्ला जातो. तर आता इथे कढई गरम झालेली आहे. मी मगाच्याच त्या कांदा बटाट्याच्या कढईमध्येच धुवून घेऊन मी भाजी फोडणीला देणार आहे. कारण कसं होतं मग आपण भांडी देखील आपली कमी पडतात, जास्त घासायला त्रास पडत नाही. आणि ही आहे ती लोखंडाची कढई तर त्याच्यामुळे काय होतं, याच्यामध्ये भाज्या केल्या तर त्याच्यातून आपल्याला लोह मिळतं. म्हणून मी जास्तीत जास्त भाज्या याच्यामध्येच करण्याचा प्रयत्न करते. तर आता बघा इकडे जिरे मोहरीची फोडणी देणार आहे अत्यंत साध्या पद्धतीनेच. त्या दिवशी मी तुमच्यासोबत जी शेअर केली मसूर फ्राय ती फक्त लसणावरती लसूण ठेचून केली होती, पण आज मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं काही भाजी करणार आहे. तेलावरती कांदा चांगला व्यवस्थित परतवून घेते आणि त्याच्यानंतर मग भाजी फोडणीला देते. कांदा आता चांगला लाल झालेला आहे, परतवून झाला माझा कांदा. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत चांगली ही भाजी कांदा आणि टोमॅटो जे आहे ते परतवून घ्यायचं. तर टोमॅटो मऊ होण्यासाठी याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा पण लगेच जरी कच्चा थोडा राहिला असेल तरी तो भाजला जातो आणि टोमॅटो सुद्धा लगेचच मऊ होतो. तर बघा ताईंनो, या अशा काही साध्या सुध्या आपल्या घरगुती ज्या आपण पद्धतीने भाज्या बनवतो त्या देखील खूप टेस्टी खायला लागतात. मुलांना कसं आपण जर शिकवलं भाज्या खायला वगैरे तरच ते देखील त्या भाज्या व्यवस्थित अगदी आवडीने खातात. नाहीतर त्यांचं हे नको ते नको असं असतं. पण माझ्या मुलांचं असं नाही आहे. हा एक दोन भाज्या आहे कारल्याची वगैरे, तर प्रत्येका तिघांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा आवडी आहेत. तर आता इथे मी कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेते. आता याच्यामध्ये सगळे पावडर मसाले जे आहेत तर ते मी घेणारे घालून लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धना जिरा पावडर मिक्स करूनच ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये. आणि हे आमचं घाटावरचं काळं तिखट, हे सगळ्या भाज्यांमध्ये आम्हाला आवश्यक असं लागतंच म्हणा. आता ह्या चांगले व्यवस्थित सगळे जे मसाले आहेत ते परतवून घ्यायचे. थोडंसं यातलंच पाणी ओतलं तरी चालेल मसाले भाजण्यासाठी. मसाले पाणी टाकलं आणि भाजून घेतले तर त्याचा कच्चापणा सगळा निघून जातो. आता ही जी चिरलेली थोडीशी कोथिंबीर आहे ती देखील टाकायची त्याच्यामध्ये. व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं. आता बघा झालेलं आहे भाजून कांदा टोमॅटो सगळं. त्याची शिजलेली मसूर जो आहे तो याच्यामध्ये घालायचा. झाली आपली मसूर फ्राय रेडी. त्याला छान अशी उकळी आली
गरम गरम खायला सर्व करायची. तर बघा ताईंनो, अशा पद्धतीने शुक्रवारचं पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि बघा, तुमचे काही रिक्वेस्टेड व्हिडिओ असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते तुमचे पूर्ण करण्याची रिक्वेस्ट अगदी मनापासून प्रयत्न करेन. तुम्ही माझ्या व्हिडिओला जे प्रेम देता, कमेंट्स करता, त्याबद्दल तुमची खूप हृदयातून आभारी आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत भेटू. बाय.